नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज मी जातो आहे दीदीला सोडायला तिच्या ऑफिसला. मग त्याच्यानंतर ते जे इनविजिबल रील्सचं काम करतात तर त्यांचा कस्टमर आहे सिंहगड रोडवरती. तर तिकडे जायचं आहे विजिटसाठी. त्याच्यानंतर परत मग तिकडून मग ऑफिसला सोडायचं आहे दीदीला आणि मग तिथून यायचं आहे घरी. तर आता निघतो आहे आम्ही. आता वाजलेले आहेत 9:45 वाजत आहेत. 10 वाजता तिच्या ऑफिसला पोचायचं आहे. दीदी रेडी झाली बघा. खरं तर 9:30 वाजता घरातून निघायचं होतं. चला हे बघा मोठ्या इथं बसली, बेबीला घेऊन बालूता इथं बसली. हे बघा. हाय बोल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सांगू का मी तू काय केलंस ते? नको. चला मम्मीच्या इकडं पीठ मळते मम्मी. चला निघूयात आपण आता. वेळ झालाय ऑलरेडी, लेट होतंय निघायला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत दीदीच्या ऑफिसपाशी. आता इथून काल नेलेला जो लॅपटॉप आहे तो वरती ठेवायचा आहे. ऑफिस ओपन करून मग जायचं आहे आपल्याला सिटीमध्ये. तर तिथं काय काय म्हणजे कशाची ऑर्डर आहे बघू आपण. कशाची आहे तिथे? ग्रिल्सची का कशाची? इनविजिबल ग्रिल, बाल्कनी. ठीक आहे, चला जाऊयात आपण आता ऑफिसकडे. मित्रांनो, आपण निघलेलो आहोत ऑफिसमधून. सॅम्पल वगैरे घेतलेला आहे. काय काय घेतले सॅम्पलमध्ये? सॅम्पल जास्त कामाचं. यस. तर चला आता इथून निघतो आपण. 1.5 तासामध्ये आपण पोहोचू सिंहगड रोडला. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत लोकेशनला. आता इथून काही थांबणार आहे. यस, मी थांबणार आहे आधीच. चौकडे विजिट झाली की लगेच? हां, चला थांबूयात आता. बघू किती वेळ लागतो आहे तिला ते. मग इथून झालं की मग ऑफिसला निघायचं परत. तर मित्रांनो, दीदी आलेली आहे आता. बघूयात, वरती राहिली वाटतं काहीतरी, परत जाते वरती. ब्लूटूथ पडलं होतं वाटतं. येते परत. बघूयात किती वाटतं ते. चला आता जाऊयात आपण घरी. यस, चलो.
हां एक हडपसरची विजिट आहे, करायची का? तुला काही काम आहे का दुसरं? नाही आत्ता काही नाही आहे. बोलू का मी? हडपसरमध्ये कुठे आहे? मग नंतर संडेला बोलवलं उद्या, आणि उद्या आपल्याला काम आहे ना. जायला हडपसरला आपल्याला किती वेळ लागेल? मगरपट्टा सिटीला जायचं म्हटल्यावरती. ठीक आहे. बोलू का मगरपट्टा कस्टमरशी? बघ बोलून आहे का ते? तर नंतर नाही रे, उद्या संडेला तर पॉसिबलच नाही होणार. कस्टमरने उद्या बोलवलं तर बघ बोलून काय म्हणते ते. तुझ्यापर्यंत सर नाही येतोपर्यंत. हेलो, हाँ जी सर, गुड मॉर्निंग. मैं रानी बात कर रही हूँ, आपने इनविजिबल ग्रिल का जो आपने मुझे मैसेज किया था. मैं आ सकती हूँ क्या अभी एक 45 मिनट्स में, अगर आप अवेलेबल हो तो? ओके ओके, ठीक है, चलेगा. देन मैं पहुँच जाती हूँ, एक 45 मिनट्स में आ जाती हूँ सर मैक्सिमम. थैंक यू. चलो आता इथून हडपसर. मध्ये करता चलो मतलब मला चेक करू दे डिस्टन्स किती आहे. फॉर 35 मिनिट्स के जरी ट्रॅफिक असेल ना तरी पण आपण त्याच्या आधीच पोहोचू. मला असं वाटते थोडा वेळ नाही लागणार. लेट कुठल्या साईडनं दाखवते? कुठल्या साईडनं दाखवते? बट हॅव A6204. दाखवतोय कुठल्या साईडनं? हां, दाखवतोय कुठल्या साईडनं? वेट. काम पण पडलं रे ऑफिसचं खूप. मग पण व्हिजिट पे आज करावी लागेल, नंतर मग ते उद्या बोलवतील कस्टमर. किती वाजले? 12:30 वाजता. 12:30 वाजत आहेत. ठीक आहे ना, जाऊ ना. चला मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला हडपसरला. आणखीन एक विजिट आहे, सो तिकडे जाऊन येऊया. तिकडे जाऊन मग जाणार आहोत आम्ही घरी. सो चलो निघूयात आपण. आपली विजिट करून झालेली आहे. आता निघतोय आम्ही क्लोज ऑफिसकडे. पण झालेली आहे. आणि क्लोज पण झालेली आहे. मोठी डिले, मोठी म्हणजे ठीक आहे, पण क्लोज झालेली आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर चला आता निघूयात आपण. ऑफिसला जायचं आहे आता. मग तिथून दीदीला सोडून मग मी जाणार आहे घरी. थोडं खाऊ आता काहीतरी. येस, चलो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कृष्णा प्युअर व्हेजमध्ये जेवायला दीदीतर्फे आज. तर चला जेवण करूयात. चला, तू माझा ड्रायव्हर बनलास ना म्हणून. येस, थँक्यू. पर्सनल ड्रायव्हर, थँक्यू फॉर पार्टी. चला आता जेवण करूया. भूक लागते मला पण भरपूर, आणि दीदीला पण. तू हे काढू नकोस, ते असं धूळ असं चिपकली ना, लेअर लागलं तरी काढू नकोस तू. काढून ठेव. चला. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. जेवणानंतर एक मस्त गरम गरम चहा. दीदी करते बिल पे. किती किती? तो चलो हो गया. चलो हो गया. ऑफिस में काम है. ऑफिस मध्ये खूप काम आहे रे. यस, मी खालून सोडून जातो तुला. तर मी आलेलो आहे घरी आता. बघा आता 2:45 वाजता आहेत. मी सकाळी 9:30 10:15 वाजता निघलो होतो आम्ही घरातून. दीदीच्या 2 विजिट झाल्या आणि तिला ऑफिसला सोडून मग आता मी आलो आहे घरी. मस्त काम चालू आहे तिचं, म्हणजे व्हिजिट वगैरे ते एकदम असं
कॅपेबल आहे पूर्ण त्या गोष्टींसाठी दीदी. आज बघितलं मी फर्स्ट टाईम. मी जायचो एरवी तिच्यासोबत व्हिजिटला, पण मी कधी वरती नाही जायचो किंवा कस्टमरच्या घरी नाही जायचो. पण आज मी फर्स्ट टाईम गेलो तिथे आणि बघितलं जे असं एकदम कम्फर्टेबल. तिला आता सवय झाली आहे, मेजरमेंट वगैरे एकदम करेक्ट घेते ते आणि जमतं पण तिला तसं. आता नाही ना म्हणलं तरी भरपूर वर्ष झालं याच्यामध्ये आहे, फील्डमध्ये आहे, तर तिला सगळं नॉलेज आहे त्याच्यामधलं आता आलेलं आहे आणि एकदम मस्तपैकी काम करते ती. तर बरं वाटलं बघून. आणि आता जातोय मी वरती, बघूया वरती सगळे काय करतायत ते. हे बघा मम्मी इथं आहे, इकडे बेबी झोपले, दादा बाहेर गेलाय का मम्मी. असं सगळं आहे आणि दादा गेलाय खाली. दादा खाली गेलाय म्हणे राहुल भाईच्या घरी. तिथं कोणी नाही आहे, तर तो तिथे व्हिडिओ शूट करतोय त्याचा दुसऱ्या चॅनलचा. तर मी आत्ता होतो फ्रेश, थोडा वेळ बसतो आणि मग बाकीचे जे काम आहेत ते मी करतो. थोडासा ब्रेक घेतो मी पण, कारण सकाळपासून धावपळच चालू आहे. म्हणजे धावपळ म्हणजे गाडीच चालवतो आहे सकाळपासून 9:15 वाजल्यापासून. तर आता थोडासा फ्रेश होऊन थोडासा आराम करतो आणि मग थोडा वेळ ब्रेक घेऊन मग पुढची कामं करतो मी. तर मित्रांनो, फ्रेश वगैरे मी झालेलो आहे. आज मज्जा पण आली आणि फिरून पण झालं दीदीसोबत. तिच्या 2 विजिट झाल्या. म्हणजे आम्ही पहिलं सिंहगड रोडलाच गेलो होतो, बट अचानक आणखी एका हडपसरवाल्या कस्टमरने बोलावलं, तर तिकडे गेलो. त्याच्यानंतर मग जेवायला आम्ही दीदीतर्फे पार्टी आज कृष्ण हॉटेलमध्ये गेलो. त्याच्यानंतर जेवण करून तिला ऑफिसला सोडून मग मी घरी आलो आणि थोडासा आराम करून आत्ता बसणार आहे मी थोडासा व्हिडिओ एडिट करायला. तर आज मज्जा आली म्हणजे, आणि शिकायला पण मिळालं भरपूर काही दीदीकडनं, की कस्टमर कसे हँडल करायचे किंवा कस्टमर हँडलिंग स्किल, तुमचं टोन कसं ठेवायचं, तुमची बॉडी लँग्वेज कशी ठेवायची क्लायंट्स पुढं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आज समजल्या मला पण बऱ्यापैकी, कारण ती आता भरपूर एक 2 वर्ष प्लस झालं ती बिझनेस चालवते. तर तिला त्याचा चांगलाच अनुभव आहे की आपली व्हॉइस टोन कशी ठेवायची क्लायंट पुढे, बॉडी लँग्वेज कशी ठेवायची. ह्या भरपूर गोष्टी असतात ज्या मी बघितल्या. पहिल्या विजिटमध्ये मी आतमध्ये गेलो नव्हतो, पण जेव्हा सेकंड विजिटला आम्ही गेलोत मगरपट्टा सिटीकडे, तिकडे मी कस्टमरच्या घरी गेलो. मी बघितलं एकदम प्रॉपर करते दीदी. खरं तर खूप शून्यातून वरी आलेली आहे ती पण. म्हणजे पहिलं ती पण दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करायची, बट त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं चालू केलं आणि ते सक्सेसफुली रन करतायत आता. तर चांगली गोष्ट आहे, का प्राऊड फील आहे की बाबा मोठी बहीण आहे आणि असं सगळं करते. तर एक प्राऊड फील होतं आणि बघितलं की कशा प्रकारे हँडल करते वगैरे ते सगळं. तर खरंच बरं वाटलं बघून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.